श्रीराम समर्थ. भागीरथी तीर सदा पवित्र, जेथे असे तारक ब्रह्ममंत्र. विश्वेश विश्वंभर त्रिनेत्रधारी, तुझवीण शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव. श्रोते हो नमस्कार. भगवान महादेवानी अजरामर केलेली पुरी अशी नगरी, ज्या नगरीमध्ये वास्तव्य केल्यावरती गतजन्मीच्या असंख्य पापांची नवे नवे जन्मजन्मांतरी केलेल्या पापाची धुनी होईल. पाप केलंय याचा अर्थ असं काहीतरी कर्म आमच्याकडनं झालं आहे की ज्या कर्माच्या योगाने त्या कर्मातून निर्माण झालेली ऊर्जा ही नकारात्मक होती. त्या नकारात्मक ऊर्जेने आमचं सगळं जीवन अंधकारमय होतं, अज्ञानमय होतं. आणि खरंच आहे हो मंडळी, अज्ञान हे अंधकारासम आहे. अंधकार ज्या वेळेला सगळ्या गोष्टी आपल्या समोर असतात, आपल्या सोबत असतात, पण आपल्याला त्या दिसत नाहीत, अशी जी अवस्था असते ही अंधकारमय अवस्था आहे. बघा, ज्या वेळेला अचानक एखाद्या वेळेस रात्रीची वेळ, अंधकारमय खोली, अचानक घरातले आजूबाजूचे सगळे दिवे गेलेले, अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपण पाहायचं ठरवलं तरी आपण आपल्याला दिसत नाही, ही जी अंधकारमय अवस्था आहे. तद्वत या आभासी जीवनामध्ये आपलं काहीही नाही, पण आपण प्रत्येक गोष्टीला आपलं समजून ज्या अज्ञानामध्ये वावरतो, ज्या वेळेला आपल्याला हे जग सोडायची वेळ येते त्यावेळेला आपली जी अवस्था होऊन जाते ना, संभ्रमित अवस्था होती, मनाला पटत नाही, इथून बाहेर पडायची अवस्था. म्हणून तर गदी माडगुळकरांनी किती छान म्हणलं आहे, जग हे बंदिशाला, जग हे बंदिशाला, कुणी न येथे भला चांगला, जो तो पथ चुकलेला. बरं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, इथली अवस्था अशी आहे, आपण अज्ञानात सापडलो आहे. बरं, अज्ञानात सापडल्यावरती पण आपली अवस्था कशी होती की पण अनावश्यक गोष्टींना आपलं मानून बसल्याचा परिणाम काय होतो, ज्याची त्याला प्यार झोपडी, झोपडी तले सखे सवंगळी, पाय घडी ही अवघड बेडी, प्रिय हो ज्याची त्याला. ही बंदीशाळा, हे अज्ञानमय अंधकारमय असलेलं जीवन, पण आपलं मानून 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 जे दुःख पदरात पडतं, हे पडत असताना हेही माहिती नाही कुणान ठाऊक सदा किती ते, कोठून आलो हे न स्मरते, कुणान ठाऊक. कुणाला माहिती नाही आहे आपण आलोय कुठून, कुठे जायचं आहे, किती दिवस इथे राहायचं आहे. राहत असताना एक एक क्षण संपत चाललाय. या संपत असलेल्या क्षणांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून जर आम्ही आजच सावध झालो तर फार आमचं कल्याण होईल. बरं, पुढे कवी काय म्हणतात की इथून बाहेर पडताना सुटके लागे मन घाबरते, जो आला तो रमला, जग हे बंदिशाळा, जग हे बंदिशाळा. अशा अवस्थेमध्ये बाहेर पडायचे, मन घाबरतं. सुटका व्हायची वेळ आली, मन घाबरतं. या अज्ञान अंधकारातून बाहेर पडायचे, पडावं तर लागणारे, पडणार तर आहोतच. आणि आपण ठरवलं नाही ठरवलं म्हणून काही आपण थांबणार आहे का? नाही, हे सृष्टीचक्र आहे. या चक्राचा स्वीकार आपल्याला करावाच लागणार आहे. मग याचा स्वीकार करायचा आहे ना, मग आपल्याला
मान्य करायचं आहे ना, मग मान्य करून पुढे काय करायचं? तर पुढे करायचं असं आहे की आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुण्य, म्हणून तर तुकाराम महाराज म्हणले ना की काही करारे साधन जेणे जोडे नारायण, सकारात्मक ऊर्जेचं साधन जोडा. या भयावह अंधकारातून बाहेर पडण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाचा स्वीकार करा. तो कोणता मार्ग आहे? तर तीर्थांचं सेवन, भगवंताचं भजन, सत्संग, या सगळ्या गोष्टीतून या उत्तम अशा ऊर्जेची निर्मिती होणार आहे. मग ही उत्तरोत्तर आपल्या जीवनात ऊर्जा वाढावी यासाठी देवांनी सुद्धा जी तपश्चर्या केली, काशी क्षेत्रासारखं परम पुण्य पावन क्षेत्र, या क्षेत्रामध्ये स्वतः सूर्यनारायणांनी तपश्चर्या केली. त्यापुढेही स्कंदांना जी कथा आपल्या अगस्त्य मुनींना ज्ञात करून देण्याची इच्छा आहे, त्या कथेकडे वळताना स्कंद महाराज म्हणतायत की हे मुने, काशीच्या उत्तर दिशेला उत्तम असं अर्ककुंड आहे, जिथे भगवान सूर्य उत्तरार्क नावानी वास करतात. अघटित इतिहास याही ठिकाणी घडून गेलाय. प्रत्येक क्षेत्राला इतिहास आहे, प्रत्येक तीर्थाला इतिहास आहे. खरंच मंडळी, हे सगळं जेव्हा बघतो ना, एक क्षण मनामध्ये विचार करा की हे सगळं जेव्हा जेव्हा ज्या ज्या परिस्थितीमध्ये निर्माण झालं आहे, त्या वेळेला खरंच आपल्या पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण या सगळ्यांच्या साह्याने अनेक महत्तम तत्ववेत्यांनी किती परमानंद भोगलाय, किती परमानंद भोगलाय. आपल्यालाही तो अधिकार आहे. मग आपण किती दिवस या माईक प्रपंचाच्या अनावश्यक गोष्टीमध्ये अनावश्यक वेळ घालवणार आहे? कामापुरता तर घालवावंच लागणार आहे, कुणालाही चुकलं नाही. तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलंय, तुका म्हणे संन्याशी माध्यान्ह काळी तोंडवासी, माध्यान्ह काळाला तर संन्यासालाही भूक लागती. हे मान्य आहे, पण हे मान्य करत असताना आम्ही आमच्या प्रपंचाचा विस्तार किती करायचा, का करायचा, परमार्थाचा आम्ही प्रपंच करायचा का प्रपंचात आम्ही परमार्थ करायचा, हा आमचा हेतू सफल झाला पाहिजे, साध्य झाला पाहिजे. या काशी नगरीमध्ये प्रत्येक स्थानाचा जो इतिहास आहे, तो इतिहास या उत्तरार्क अशा तीर्थाचाही एक इतिहास आहे. भगवान सांगतायत, हे मुने, प्रियव्रत नावाचा एक सुप्रसिद्ध विप्र आत्रेय कुळामध्ये उत्पन्न झालेला सदाचारी होता. अतिथी जनांचा आदर सत्कार करणारा होता. बरं, तोही तसा, त्याची पत्नीही तशी. प्रपंचामध्ये जोपर्यंत दोन्हीही चाकं बरोबर चालत नाही तोपर्यंत प्रपंचाची गाडी व्यवस्थित चालणं अत्यंत अवघड आहे. पती पत्नी दोघंही उत्तम व्रताचं पालन करणारे होते, सगळ्या गोष्टींमध्ये चतुर होते, हुशार होते, भगवंताची तपश्चर्या करणारे होते. यांना या प्रपंचामध्ये एक मुलगी झाली. उत्तम लक्षणांनी युक्त अशी ती मुलगी. तिचा मूळ नक्षत्रावर जन्म झाला, प्रथम चरणामध्ये जन्म झाला. तिच्या पत्रिकेची अवस्था गुरु केंद्रस्थानामध्ये होते. आपली ही मुलगी उत्तम लक्षणांनी युक्त आहे, उत्तम सगळे गुण आहे, रूप आहे, सगळ्या गोष्टी उत्तम आहेत. म्हणून या प्रियव्रतजींनी या मुलीचं नाव सुलक्षणा असंच ठेवून दिलं. सुलक्षणा दिवसेंदिवस वाढायला लागली. जसं जसं तिचं बालपण सरलं, तारुण्याकडचा प्रवास सुरू झाला. तिच्याकडे बघितल्यावर पित्याला आनंदही वाटायचा, पण त्यापुढे जाऊन चिंता वाटायची की एवढी लावण्य, गुण या सगळ्या युक्त असलेल्या इतकी माझी सुंदर मुलगी, तिला तसा पती मिळावा, अशालाच आपली ही मुलगी द्यावी जो उत्तम लक्षणांनी, उत्तम गुणांनी युक्त असेल. मंडळी, प्रत्येक गोष्ट मनासारखी होईलच असं नाही आहे. प्रपंच आहे. प्रपंच म्हणजे बहुधा मनाविरुद्धच गोष्टी घडत असतात. फक्त सहन करणं, हे जे सहन करणं आहे ना, हीच एक तपश्चर्या आहे प्रपंचातली. या तपश्चर्येने किती करणार ना,
विचार करून करून शेवटी या चिंतेने त्याला लवकर मृत्यू आला. बरं, या सदाचारी प्रियव्रताजींचं निधन झालं. तिथून पुढे पत्नी त्यांची सहधर्मचारिणी सहगमन तिने केलं. सहगमन केल्यानंतर वडीलही गेले, आईही गेली. परमदुःखित झालेली मुलगी विचार करू लागली की आता इथून पुढे माझ्या जीवनामध्ये मला आधार कोणाचा आहे, कुणाचा आधार घ्यावा, कुणाच्या आधाराने जगावं, कशा प्रकारे आपलं जीवन व्यतीत करावं, हा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. मंडळी, ज्या वेळेला माणसावर खरीच परिस्थिती येते त्यावेळेला सहाय्य कोणी करेलच याचा विश्वास अजिबात नाही आहे, हे सत्य आहे. दिवसेंदिवस वाढायला लागले. हिच्याही मनामध्ये विचार निर्माण हिने सगळ्या गोष्टी केल्या. वडिलांचं, आईचं अर्धवैदिक संस्कार सगळ्या गोष्टी संपन्न झाल्या. पण सगळं झाल्यानंतर ही विचार करते आहे, आता माझ्या पुढच्या भविष्यातल्या जीवनाचं काय. आई वडील दोघंही गेले. आपल्यासाठी उत्तम वर संशोधन कोण करणार, आणि आपण जरी वर संशोधन केलं तर आपल्याला पाहिजे तसाच मुलगा मिळेल. मनात विचार करते, होईल का हे सगळं, शक्य होईल असा विचार करते. शेवटी हिच्या मनाने ठरवून टाकलं की खरंच आपण प्रपंच जरी केला, या प्रपंचात आपण गुंतलो जरी, आपल्या मनासारख्या गोष्टी जर घडल्या नाही तर दुःखद पदरात पडणार आहेच आहे. पण अनित्यानि शरीरानि वैभवं नैव शाश्वतम् नित्यसन्निहितो मृत्यो कर्तव्यो धर्मसंग्रहात. नित्य मृत्यू जवळ येतोय. खरंच हिच्याही मनाने विचार केला की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. ही मनामध्ये विचार करते की ज्याप्रमाणे माझाही अंतकाळ यांच्यानंतर कधी ना कधी मलाही मरावंच लागणार आहे, माझाही शेवट होणार आहे. जर माझाही शेवट होणार आहेच, मग या अनित्य प्रपंचामध्ये कशासाठी म्हणून प्रवेश करायचा. साहजिक आहे, मनामध्ये तिच्या वैराग्य उत्पन्न झालं. भाग्य तिचं यत कदाचित गतजन्मीची पुण्याई असेल. हिच्या मनातलं वैराग्य, या वैराग्याने हिला ब्रह्मचर्य पालन करीत दृढतापूर्वक उत्तरार्क या भगवान सूर्यनारायणांनी स्थापन केलेल्या, सूर्यनारायणाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या सूर्यनारायणाच्या या अलौकिक अशा तेजपुंज जे स्थान होतं, या स्थानावरती तपश्चर्या करण्यासाठी प्रवृत्त केलं. हिची तपश्चर्या सुरू झाली. हिची तपश्चर्या चालू राहिली. तपश्चर्या चालू असताना हिच्या तपश्चर्येच्या कालखंडामध्ये हिच्या समोर दुपारच्या वेळेला रोज एक बकरी येऊन उभं राहत होती. साहजिक आहे, हिने संध्याकाळी या बकरीला काही झाडाचे पानं, काही पाणी हे पिऊ घालावं. सगळ्या गोष्टी जे काही अंतःकरणामध्ये सद्भावना आहे, सद्विचार आहे, या विचारांनी हिने या बकरीचं रोज पालन करावं. 5-6 वर्ष व्यतीत झाले. एक दिवस भगवान महादेव पार्वतीला बरोबर घेऊन काशीमध्ये भ्रमण करत होते. भ्रमण करत असताना हिची ही तपश्चर्या पाहिली. ही स्वतः तर हिने सगळ्या गोष्टींचा त्याग केलेला होताच. हिची भगवान महादेवाची सुरू असलेली ही तपश्चर्या, या तपश्चर्येचं फळ पार्वतीने पाहिलं. म्हणलं, प्रभो, आपण हिच्यावरती कृपा करावी. किती संत भावनेने सतत अशा आपल्या चिंतनामध्ये मग्न असलेल्या या सुलक्षणाचं आपण उद्धार करावा अशी माझी इच्छा आहे. महादेवांनी पाहायला हरकत नाही. महादेवांची स्वारी तिच्या ध्यानामध्ये प्रगट झाली. डोळे उघडून पाहिलं तर जे ध्यानामध्ये रूप दिसलं, कर्पूर गौरम करुणावतारम
संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. भवं भवानी स्वतः महादेव पार्वतीच्या समोर इनी पाहिलं आपल्या दिसतायत. नमस्कार केला. भगवान महादेवानी बघितलं, हे सुलक्षणे, तुझ्या कल्याणाकरता तुझी तपश्चर्या केली. या तपश्चर्येचं फळ म्हणून मी प्रगट झालोय. तुला काय इच्छा आहे ते माग. ही विचार करतीय. देवा, हरकत नाही, तुम्ही मला वर देताय, मान्य आहे. पण क्षणभर विचार करते की पहिल्यांदी या भवसागरामध्ये अडकलेल्यांना अनेकांना उद्धाराची संधी मिळवण्याची खूप इच्छा असते, पण अनेक देह मिळून सुद्धा जे उद्धार करू शकत नाहीत आपला. तर इनी विचार केला, माझा उद्धार करण्याआधी आपण या बकरीचा उद्धार करावा, हिला अनुग्रह करावा. कारण ही कितीतरी जन्म फिरतीच आहे, पण हिला उद्धाराचं ज्ञान नाही आहे. हे पाहिलं, संत लक्षण पाहिलं, महादेवांनी पाहिलं, हे पार्वती बघ, स्वतः आपला उद्धार करण्याची संधी ज्या क्षणी समोर आली आहे, पण इनी पहिल्यांदी आपल्या समोर असलेल्या या दुर्बल जीवाचा उद्धाराचा विचार केला. तू सांग पार्वती, या दोघांवर माझी कृपा करायची इच्छा आहे, काय वर द्यावं. पार्वतीने पाहिलं, हे प्रभो, ही उत्तम अशी बालब्रह्मचारिणी आहे. हिच्या अत्यंत आपल्याबद्दल असलेल्या उत्कट भावनेच्या तपश्चर्येचं फलस्वरूप म्हणून हिचा माझ्या सदैव बरोबर निवास असावा, असा हिला वर द्या. आणि या बकरीला काशी नरेश्वर यांची कन्या करा. उत्तम भोगांनी उपभोग तिच्या जीवनाची तिला घेऊन अंतकाळी मोक्ष प्राप्त करण्याचा आशीर्वाद द्या. या बकरींनी सुद्धा सूर्योदयाच्या पहिले कुंडामध्ये स्नान केलं. या पौष महिन्यामध्ये रविवारी या अर्ककुंडामध्ये हिने स्नान केलं. म्हणून या कुंडाचं आजपासून बरकरी कुंड असं अर्ककुंडामध्ये स्नान केलं. बकरीने केलं म्हणून बर्क अर्क सूर्य, ब अर्क रिकुंड, बरकरी कुंड नाव असं या कुंडाचं नाव प्रसिद्ध व्हावं असा आशीर्वाद दिला. जो कोणी या कुंडामध्ये स्नान करेल त्याच्या जीवनामध्ये त्याला सर्व सिद्धी प्राप्ती व्हाव्या, अष्टसिद्धी नवनिधी प्राप्त व्हाव्या असा आशीर्वाद द्यावा. भगवंताने आशीर्वाद दिला हो, दिला. या काशीनगरीमध्ये सांबादित्य, द्रौपदादित्य आदी स्थानं जे आहेत, मयूखादित्य हे जे स्थान आहे, या स्थानांच्या निर्मितीबाबत स्कंद म्हणतात, मुने, भगवान गोपाल कृष्णाच्या 1,80,000 मुलांमध्ये सगळे मुलं सूर्यासमान तेजस्वी, सुंदर, बलवान, शस्त्र शास्त्र आदी विद्यांचे जाणते, या उत्तम गुणांनी लक्षणांनी युक्त असलेल्या मुलांमध्ये भगवंताचा सांब नावाचा मुलगा अतिउत्तम गुणांनी युक्त होता. या सांबानी काशी क्षेत्रामध्ये येऊन सूर्यनारायणाची आराधना केली. एक कुंड बनवलं. या कुंडाला सांब कुंड असं म्हणलं गेलं. सांबादित्याची स्थापना स्वतः सांबांनी केली. जिथे ही स्थापना केली, या कुंडामध्ये जो कोणी स्नान करतो आणि भगवान सांबादित्याची आराधना करतो, तो अनेक रोगांनी युक्त असला तरी पण त्याचे सर्व रोग दूर करण्याचं सामर्थ्य या परमपावन कुंडामध्ये आहे. विविध पर्वणींवर जो कोणी या तीर्थांचा आश्रय घेतो, नक्कीच त्याच्या जीवनामध्ये भगवंताची कृपा प्राप्त होती. असंच द्रौपदादित्य म्हणून जे प्रसिद्ध स्थान आहे, याचा इतिहास असा आहे की ज्या वेळेला पांडव वनामध्ये वनवासाची शिक्षा भोगत होते, त्यावेळेला आपल्यासोबत आलेल्या 60,000 लोकांची व्यवस्था म्हणून सूर्यनारायणाच्या तपश्चर्येने एक थाली, ज्या थालीमध्ये
अक्षयस्थाली पात्र सूर्यनारायणांनी दिलेलं, ज्याच्यामध्ये इच्छित भोजन प्राप्त होत होतं, जितकं पाहिजे तितकं प्राप्त होत होतं. या सगळ्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन भगवंत सूर्यनारायणांनी पाहिलं की ज्या वेळेला आपण या पात्रातलं भोजन, हे सिद्धीचं अन्न आहे, जेव्हा आपण या पात्रातलं भोजन करताल त्यानंतर या थाळीमध्ये कोणत्याही प्रकारचं अन्न निर्माण होणार नाही. तिथून पुढे स्वतः आदित्यांनी सांगितलं की विश्वनाथाच्या दक्षिण भागामध्ये आपल्या सन्मुख द्रौपदादित्याची जो कोणी आराधना करेल तो कधीही उपाशी राहणार नाही. धर्मप्रिय द्रौपदी, आपण काशीमध्ये अखंड वास्तव्य करताल. द्रौपदीला आशीर्वाद दिला, तुझ्या दर्शनाने रोग आणि भूक, तहान आदी या सगळ्या गोष्टी नष्ट होतील. आराधना सूर्यनारायणाची ज्या ठिकाणी केल्या जाईल ते द्रौपदीच्या द्वारे आराधित भगवान सूर्यनारायणाची ही कथा जो कुणी श्रवण करेल त्याचे दुःख नष्ट होतील, असा तोही इतिहास दाखवला, सांगितला. अशा अनेक तीर्थांचा, अनेक क्षेत्रांचा महिमा कशा कशा प्रकारे वाढत गेला, आणखीन कोणी कोणी कुठे कुठे कशा प्रकारे तपश्चर्या केली, उद्याच्या चरित्रामध्ये श्रवण करूया. जय जय रघुवीर समर्थ.